डोक्याच्या साईडला ठेवलं जातं, जे काही वनस्पती आणि गारगोटी असतात दगडासारख्या. झाले आपल्या लाडूबाईची तयारी. नवा कपडा घातला भाऊ. जोरात घे नाव जरासं, आम्हाला बी ऐकू दे. नाव ठेवतायत सगळेजण, आणि जेवढे नाव ठेवले जातील त्याच्यापैकी एक नाव आई वडील कन्फर्म करतात. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आणि आज आपण जाणार आहोत बहिणीच्या गावाला, कारण त्याला काहीतरी रिझन पण आहे. आज आपल्या बाचीला कंप्लीट 12 दिवस झालेले आहेत, आणि 12 दिवस झाल्यानंतर त्या दिवशी बारादी असते. बारादी म्हणजे काय की नामकरण असतं, म्हणजे आज आपल्या भाचीचं नामकरण असणार आहे. सो त्यासाठी आपण आज बहिणीच्या गावाला जाणार आहोत. आणि ऑलरेडी नाना आणि नीलूबाई हे 3 जण ऑलरेडी कालच बहिणीच्या गावाला गेलेले आहेत, आणि मी आज दुपारी निघणार आहे. आणि परत संध्याकाळी कदाचित लहान मामान ते पण बहिणीला घेण्यासाठी तिकडे येणार आहेत. कारण घेण्यासाठी यासाठी की उद्या रक्षाबंधन पण आहे, आणि ह्या वेळेची जी रक्षाबंधन आहे ती आमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण मागच्या वेळेचा जो तुम्ही व्लॉग जर बघितला तर त्यामध्ये फक्त आपली बहीण आलेली होती राखी बांधण्यासाठी, पण ह्या वेळेस बहिणीसोबत आपली लाडकी भाची ही पण आपल्याला राखी बांधण्यासाठी रक्षाबंधनला येईल. सो त्यामुळे ह्या वर्षाची जी राखी आहे, रक्षाबंधन आहे, ही आमच्यासाठी अप्रतिम आणि अतिशय म्हणजे शब्दातही मांडू शकत नाही इतका आनंद असणार आहे ह्यावेळेस आपल्या रक्षाबंधनला. सो मग चला, मग आपण दुपारी आपण बहिणीच्या गावाला निघणार आहोत गाईज. चला गाईज, इकडे दुकानावाले बटू मामाच्या अमित आणि मी लताबाईच्या घरी जाणार आहोत. चला मस्तपैकी आता अमित तयारी करतोय. अमितची तयारी झाली की निघूयात आपण लताबाईच्या गावाला. तयारी झाली अमितची, आता निघूयात आपण, कारण 2 वाजण्यात आलेले आहेत. सो चला आता लवकर निघूयात. चल सुरान ते नंतर आले तर येतील, नाहीतर मग ते घरीच थांबतील. काय नाही येणार आहे का सुराबी? चला आता निघूयातच गाईज आपण. पोचलो आपण. आला आणतो काय माहिती सुरान ते येणार आहे बटू म्हणते. आलं तर येते ना. आलता फोन सुराचा. हा का? अण्णा ना हाय ते पादरी थैली द्यायला गेला. हा मळ्यामध्ये अरे 12 दिवस झाला ना, काय करा ना. झोपेल का काय ते? बघा गाईस, झोपली दीदी आपली. खरं नाही हो. चला गाईज, मस्तपैकी तयारी चालू आहे आता. या ठिकाणी बघा बारादीची तयारी सुरू झालेली आहे. चला गाईज बघा, आता मध्ये इथं गारगोटे असतात ते ठेवून घेत आहेत. या प्रकारे पूजा केली जाते. घोंगडीवर ना, हा खालीच ठेवा ना. उशाच्या अंग ठेवायचं ना, ते खालीच राहतं का? डोक्याच्या साईडला ठेवते ना, का पायाच्या साईडला? म्हातारीला विचारा ना. म्हातारीला विचारून घ्या. म्हातारीला चला गाईस, ते आता बघा उशाला ठेवून घेत आहेत. तिकडच्या साईडला डोक्याच्या साईडला ठेवलं जातं, म्हणजे काही वनस्पती आणि गारगोटी असतात दगडासारख्या. तयारी हो राहिली त्याची. झाली आपल्या लाडूबाईची तयारी. नवा कपडा घातला भाऊ. ठेवून देतात आता तिथं.
रडायला लागली ती हा? हो हो हो. चला काही आता थोड्याच वेळात पूजा केली जाईल आणि मग नामकरण म्हणजे नाव ठेवलं जाईल आपल्या बच्चीला. चला आत्याबाईन त्या पूजा करून घेत आहेत. चला आता एकमेकांना कुंकू लावून घेत आहेत बाया. आत्याबाई सर्वांना कुंकून ते लावून घेत आहेत. ठीक आहे. पैसे भेटायला लागलं भाऊ तिला. तिला काय समजेल पैसा आहे ते. घे बाय पैसा घे. आज बदानाला येईन बाया. कसं डोळं केवढं काढलं तिने हा? कशी दखल वाढलं नाही का म्हणून तेव्हा? हा 2 किलो 600 ग्रॅम होता ना. डॉक्टर म्हणे आता वाढेल म्हणे ते टाण्याच्या बाटल्या येतं ना त्या पाच बाई ह्या साईडून आहे कशी बरोबर राहिल्या. घोगऱ्या खायला घोगऱ्या खाय बाय. आले लताबाईन ती बी आली. तयारी झाल्या सगळ्यांच्या. त्या ना तू बुकर आधी पहिले असं. चला काही नाव ठेवतायत आता. तिकून जाय का बाई त्या साईडीन जाय. हा त्या साईडला थांब तू. रडायला लागले ती. जोरात घे नाव जरा असं आम्हाला बी ऐकू दे. हा चला गाईस नाव ठेवतायत पहिले. ह्या साईडने वलांडून ये. काय नाव ठेवलं पहिलं? सावन्य आणि लावण्या सानिया. चला दुसरं कोणी राहिलं? अनुश्री अनुश्री चला काही नाव ठेवतायत सगळेजण आणि जेवढे नाव ठेवले जातील त्याच्यापैकी एक नाव आई वडील कन्फर्म करतात. बोला ना एक कोणीतरी ते नाव मग. चल बाई चल जा जा. बाकीचं यांना दे. घोगऱ्या वाटून देत आहेत. आमच्यामध्ये घोगऱ्या वाटल्या जातात. नाव ठेवलं की हा बाईच्या नावाच्या घोगऱ्या. चला काय आता सगळ्यांना घोगऱ्या वाटून देत आहेत. लताबाई वाटते घोगऱ्या सगळ्यांना. हे बघा नाव ठेवल्यानंतर अशा घोगऱ्या वाटल्या जातात आपल्यामध्ये. काही ठिकाणी कानवला पण दिला जातो पण ते सरनेनुसार असतं आपल्यामध्ये. बाहेर बी द्यायला लताबाई. घे घे दादू. काय ना काय नाव नाव काय ठेवलं मग? एवढी नावं घेतली पण त्याच्यातून काय फायनल केलं? हा गेला होता बाय. तुम्ही आई बाप सांगा ना. आत्यांनी ठेवली नाव. दादा दादा ते
आता काहीतरी एक नाव ठेवावं लागेल ना, नंतर तुम्हाला नाव काय अजून नाही ना गे नाव. मामाला नाही माहित सांगतो. आत्यांना माहिती राहते ना, आत्या सांगते ना. मग सानिया ठेवत होतं ना. डिस्कशन चालू आहे गाईज. जेवढे नावं घेतलेत ना त्याच्यापैकी एक नाव डिसाईड करतायत. सगळे वेगवेगळे नाव सांगतायत इथं. हो दादा. तुम्ही विचार करून ठेवायला असं ना पहिले नाव दोघांनी. तुम्ही सांगा आई बाप तुम्ही तर आम्हाला थोडं तुम्ही विचार करेल असं ना चांगला ना. मग आता तुम्ही आई बाप येतो तुमच्यावर चालेल ना ते. माझ्या पोरांचं ठेवीन मी माझ्या हिशोबाने. फायनली आपल्या बाचीचं नाव सानिया ठेवण्यात आलं आहे. हे बघा इकडे, हे बघा गाडी, हे बघा काही इकडे लहान मुलं. मामान ते पण येऊन गेलेत गाडी घेऊन, कारण बाचीला आणि लताबाईला त्यांना घरी पण घेऊन जायचं आहे. सो चला कार येऊन गेली आपल्यावाली, आता निघणार आहे थोड्या वेळामध्ये. चला सुराबी आला आहे आणि लहान मामा ते आलेत. ए बरोबर टायमावर आलो तुम्ही. हा होऊन गेला ना कार्यक्रम झाला. या नाही संपूर्ण साहित्य कारमध्ये ठेवले जाते. आता थोड्या वेळात निघणारच आहोत आपण. संपूर्ण तयारी झाली आहे. चला बॅग नाही थांब ना माय मानव आहे इकडं आण मामा ग. चला काही संपूर्ण साहित्य लताबाईचं काही कपडे वगैरे असतील, साड्या आणि त्या काही साहित्य असतील ते सगळं पॅक करून ठेवूयात मागे. आणि मग आता थोड्याच वेळात आपण निघणार आहोत. लावूया मग सरक माहीत. चला गाईज लताबाईन ती आली आता बाहेर. थोड्याच वेळात आपण आता निघणार आहोत आपल्या गावाला. मी येईन ना गाडीवर. माया तू ये गाडीवर. सगळे चालेल सगळे. लहान बाईन तू आले आपली लाडूबाई मस्त आपल्या घरी येईल आज. चला चला लवकर. सो चला काहीच आता फायनली कारमध्ये बसतायत सगळेजण. बसा तिकडून एकदम बसा. नीलूबाई तिकडून बसतो. लताबाईला बसू दे मध्ये. हा भेटून घ्या बाईला. आजचे दिवस राहते बहीण आली तिची आली मावशी लागल मावशी तिची पोर आहे ना. काय लहान पोरांची मस्त मजा राहते का ग बाई. चला बस ग मा तू. मा बस तू. बस तू मध्ये. चला गाईज आता निघतीलच थोड्या वेळामध्ये. बसलेत सगळेजण. आम्ही बसून गेला पुढं. चला गाईज निघाले सगळेजण. आता आपण पण निघूयात आपल्या स्कूटीवर. चला गाईज गाडी निघालेली आहे. आपण पण आता गाडी मागेच जाणार आहोत. मामान ते निघालेत. चला आपल्याला पण जावं लागेल लवकर. फायनली आपली लाडूबाई आली आहे. पाहू शकता तुम्ही. चला गाईज आता आपल्या बाईचा गृहप्रवेश होईल. पहिल्यांदा आपली भाचीबाई घरामध्ये. इथे लताबाई आली. चला नीलूबाई घेऊन येते मस्तपैकी आपल्या लाडूबाईला. सानिया झोपली का काय? ते झोपून गेले.
आयशा कोण आलं बाई इकडं तर चला गाईज आता मस्तपैकी लहान बाईला इथं झोपवत आहेत मस्त झावरण ते मग काय आहे? झावर बी टाकू दे ना त्याच्यावरून हे टाका हा मस्त आता तयारी करून घेता येत इथं आपली लहान बाई झोपेल सानिया हो का नंतर रडायला लागेल मग टाक बाई ने म्हण टाकणार आहे हा बस बस टाकते ठेव ग नीलू बाई धान झोपाव तिला इथं मस्तपैकी चला काही जाता मस्तपैकी तिला कुठं इकडं बस ऊस इकडं का तिकडं हा वरतच कर ना ऊस आयशा चला काहीच मस्त झोपली अजून ती उठली तर काही नाही झोपली ना ती अजून उठा ना उठ बाय उठ मोठी बाय आली उठ उठ काही नाही झोपून असं मग आता दिवसा झोपती आणि रातची मग ह्यांना जागी ठेवते रातची झोपत नाही ती कशी टॉन करे ते अजून पण आपली बाचीबाई झोपली काय उठली नाही उठले का दादा का काय नाही अजून पण झोपलेलीच आहे ती सो बऱ्याच वेळा तिला उठवलं तिने संध्याकाळी पण उठवलं पण काय उठले नाही सो चला मग आपण आजचा ब्लॉग इथं स्टॉप करणार आहोत आणि नक्कीच ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय